यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. हे ईशावास्य उपनिषद म्हणजेच सगळ्या उपनिषदांमधलं तसं सगळ्यात महत्त्वाचं उपनिषद आहे आणि म्हणूनच याचा नंबर उपनिषदांमध्ये पहिला लागतो अभ्यास करण्यात. फक्त हे उपनिषद समजावी म्हणून आपण कैवल्य उपनिषद पहिल्यांदा घेतलं की त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येईल. तर ईशावास्य महत्त्वाचं असण्याचं एक कारण आहे प्रमुख. ईशावास्यम या शब्दाचा अर्थच मुळी हे सांगतो. म्हणजे ईशा आणि वास्यम म्हणजे आवरण घातलेलं, आच्छादित केलेलं. जगत सर्वम, संपूर्ण जग ईश्वरानेच आच्छादित केलेलं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. हे समजलं की सगळं समजल्यासारखंच आहे आपल्याला. अनेक दृष्टींनी आच्छादन किंवा आवरण या गोष्टींवर प्रकाश पाडता येईल. आधी श्लोकाचे शब्दार्थ पाहायचे आहेत. ईशावास्यम इदं सर्वम, ईश्वराने आच्छादित केलेलं हे सगळं काही. यत्किंच जगत्यां जगत, हे सगळं जे काही आहे, काहीही या दुनियेत आहे ते सगळं म्हणजे सगळं, एक तसूभर जागा सोडलेली नाही आणि एक सेकंद, एक क्षणभर सुद्धा ते आच्छादलेलं नाही असं नाही आहे. तर ते सदा सर्व काळ आणि संपूर्ण सगळ्या अगदी संपूर्ण जागेवर ते आच्छादलेलं आहे. या जगामध्ये जेवढं काही हे आहे, चर अचर सृष्टी म्हणजे जी सजीव आणि निर्जीव कुठलीही सृष्टी असू दे, पण ते काही न बघता ईश्वरानेच आच्छादलेलं आहे. तर म्हणून त्यक्तेनं, म्हणून त्याचा तुम्ही त्याग करा आणि भुंजिथा, भोग घ्या. कसा भोग घ्या? मा गृधः, मा म्हणजे नको, काय गृध म्हणजे लोभ. लोभ न करता त्याचा उपभोग घ्या. म्हणजे काय? लोभ कशाचा करायचा नाही आहे. आपल्याला सतत दुसऱ्या गोष्टींचा लोभ सुटतो. म्हणजे दुसऱ्याची संपत्ती ती मिळत नसून सुद्धा ती पाहिली की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. दुसऱ्याची संपत्ती कधी आपल्याला मिळत नाही, पण अज्ञान असल्यामुळे वाटतं ती मिळावी किंवा त्याच्या एवढी संपत्ती आम्हाला मिळावी. प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे आयुष्यात. ती त्याच्या एवढी असं कोणतंही गणित करता येत नाही. पण ईशावास्यम जगत सर्वम हा विषय मात्र खूप मोठा आहे, खूप व्यापक आहे. आपण कुठल्याही ठिकाणी जातो म्हणजे समजा आपल्याला काहीही एक वस्तू अशी काहीतरी स्पेशल मिळते, तिथे छान मिळते आणि रोज तिथेच जाऊन, रोज म्हणा किंवा जेव्हा लागेल तेव्हा तिथेच जाऊन आपण आणतो. पण आता फळांसारखी गोष्ट आहे, भाजीसारखी गोष्ट आहे, खाण्याच्या गोष्टी आहेत, बेकरीसारखी म्हणजे काय म्हणतात त्याला, दुधाचे पदार्थ वगैरे आहेत. आता हे काय आहे, आपल्याला लागेल तेवढंच आपण आणणार, तिथे जाणार आणि त्याचा भोग घेणार. कारण ते सगळे पदार्थ कसे होतात, नाश पावतात. काही लवकर, काही उशिरा. दूध एकाच ठिकाणी मिळतं, तिथं रोज जायचं, पण रोज जावं लागतं. हे खरं आहे ना. काही कोणाची गरज नाही, मी आता 10 लिटर दूध घरात आणून ठेवणार आहे असं होईल का? नाही.
त्याचं 10 लिटर दही बनून बसेल. असं चालत नाही. त्याप्रमाणे एक याचा अर्थ असा आहे की हे बघा, हे सगळं आहे की नाही या ईश्वराच्या आवरणाने झाकलेलं आहे. जेवढं पाहिजे ना तुम्हाला, हे बघा, मला हे खूप आवडलं. कुठली खाण्याची वस्तू असेल, भरा 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 पोटात टाकून घेऊ असं म्हटलं तर चालेल का? मध्ये काही नाही, तब्येत खराब होईल. भरा भरा घरी नेऊ असं म्हटलं तर चालेल का? भलेही एखादी वस्तू उशिरा खराब होणारी आहे, पण वर्षांनी तर होईलच ना. म्हणजे त्याचा साठा करून चालणार नाही आहे. नंतर कुठलीही वस्तू, आता तुम्ही वस्तू घेतली एखादी, तर ती प्लॅस्टिकची असेल आणि ती साठवून ठेवायची तर ती तुटेल. ती लोखंडाची असेल तर ती गंजेल. ती स्टीलची असेल तर ते भांडी फुटतील. म्हणजे कुठलीही गोष्ट खूप साठवून, आणि त्यातूनही तुम्ही एक्सपर्ट असाल ते वाचवण्यात, वस्तू वाचवण्यात, तर जीवन तर 100च वर्ष आहे. आता काय करायचं? पुढे त्या वस्तू बघायला कोणाला इंटरेस्ट नाही. मग काय करायचं? म्हणजे केलं काय नेमकं? त्याच्यापेक्षा ह्याच्यात नियम सांगितलेला आहे, ईशावास्यम जगत सर्वम. ईश्वराने आच्छादलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही फ्री नाही आहोत, ते स्वतंत्र नाही आहे. दुकानदाराच्या दुकानातल्या ज्या वस्तू आहेत, दुकानदाराच्या दुकानातल्या ज्या वस्तू आपण विकत घेतो, मनाला पाहिजे ते उचलून घेतो का त्याच्या दुकानात शिरायचं, घुसायचं? मला हे हवं आहे, तो ओरडेल. तो म्हणेल हात लावू नका, मला मागा. कारण ते सगळं त्याच्या अधिकाराखाली आच्छादलेलं आहे, त्याचा अधिकार आहे त्याच्यावर. तो म्हणेल मला मागा, तुमच्या खिशातले पैसे द्या, माझ्या दुकानातल्या वस्तू देतो मी. हे जितकं सत्य आहे. भाजीवाल्याकडे गेलं काय आपल्या मनाने आहे का? मी आता भाजीवाल्याला 10 रुपये देणार, पाहिजे तेवढी भाजी घेऊन येणार. आपल्या मनावर आहे का? नाहीये. ते त्याच्या अंडर आच्छादलेलं आहे. तसंच आपण कुणाच्या तरी घरी जातो, किती छान, मी घेऊन जाणार, मला आवडलं असं नाही म्हणत. आपण काय म्हणतो, असंच एखादं काही असलं तर मला दे आणून, मी तुला त्याचं हे देईन, प्राईस देईन तुला त्याची, पण मला दे आणून. आवडलं तर इतकं म्हणू शकतो. मग त्यातनं तुला आणायला त्रास होत असेल तर नको आणूस. म्हणजे काय? प्रत्येक जशा इथल्या वस्तू एखाद्याच्या अधिकाराखाली व्यापलेला आहे, तसं खरं सांगायचं तर एका वाक्यात सगळं 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 अध्यात्म सांगून टाकलंय. जितकं आपल्याला पटलं, 75% पटतं का 90% पटतं का 100% पटतं, तितकं आपलं दुःख संपलंच. सगळं त्याच्या अधिकाराखाली व्यापलेलं आहे. संपूर्ण त्याचंच जगत आहे, त्यानेच ही सृष्टी निर्माण केली, त्याचाच हा खेळ आहे, त्याचीच ही लीला आहे, आणि त्याला जे पाहिजे ते होईल. आता इथे कुठलाही दुसरा विषय नाही आहे. वासना डोक्याच्या कप्प्यात बंद करून टाका, लॉकरमध्ये. दुसरा विषय नाहीच इथे. इथे फक्त हा एक विषय कॉन्सन्ट्रेटेड आहे की आपलं सगळं जाऊ दे, दुसरा सगळा अभ्यास आता संपला. आता काय आहे, या श्लोकावर एकच एक कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, ते म्हणजे, आणि आपल्या रोमारोमात भिनवायचं आहे. कुठलंही काहीही आपल्याला वाटूच शकत नाही की मला हे हवं होतं आणि मला ते हवं होतं. म्हणजे काय, आपल्याला गरज येते, आपण सगळं मिळवणार आहे सहजासहजी, हातातनं निसटून गेलं तर त्याचं काही वाटणार नाही आहे. तरीसुद्धा आपण गबाळे राहणार नाही आहोत की सगळंच उधळ्यासारखं उधळत चाललो आहे, असेही आपण नाही राहणार आहोत. ते सगळं तोच सांभाळेल. पण हे एक बेसिक प्रिन्सिपल जे आहे या सृष्टीचं, ते आपल्याला समजलंच पाहिजे.
आणि हे या उपनिषदाच्या पहिल्या मंत्रांमध्ये ज्या कोणी ऋषींनी घातलं असेल, खूपच मोठे उपकार आपल्यावर मानवी जीवनावर केलेले आहेत. संपूर्ण जगत ईश्वराने आच्छादलेलं आहे. यात सगळं आलं. काय सगळं आलं? त्याच्या अधिकाराखाली आहे. लोकांकडे गेल्यावर आपण काहीही बोलत नाही. बरं बाबा, जो मेनू असेल तो कर. त्यांनी जरी भले विचारलं, हां हे चालतं का, ही भाजी आवडते का, हो हो खातो आम्ही तशी, चालतंय, सगळं चालतं. बस. आवडत नाही, नकोच हे करू नाही म्हणत. त्यांच्या घरातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या अधिकाराखाली आहेत. असं नाही म्हणत, तू हे असंच का केलंय, हे असेच का लाईट लावले तुम्ही, मला नाही बाबा हे आवडलं, नाही नाही म्हणत आपण. किंवा आता तुम्ही हे अशी सिस्टीम करा बरं, हे घर तुमचं अगदी कसं तरी दिसतंय, हे काय केलंय भलतंच, असं नाही म्हणत आपण. त्यांना जे आवडतं ते त्यांनी केलं आहे. तसं ईश्वराला जे पाहिजे ती त्यांनी रचना केली आहे. एकच एक विषय हा, दुसरा विषयच तुम्ही डोक्यात घालू नका. आज जे पाहिजे आहे, ईश्वराच्या मनात जे आहे त्याला काहीतरी समजतं, त्याच्या लीलेनी त्यांनी केलेलं आहे. त्याला जसं हवं आहे, त्याला जसं योग्य वाटतंय की प्रत्येक जीवाचं कल्याण त्याच्यातच होणार आहे, तसं त्यांनी हे विश्व बनवलेलं आहे आणि त्याच्या अधिकाराखाली आहे. ईशावास्यम, ईश्वराने आच्छादलेलं हे जगत आहे. त्याच्यामुळे त्यातलं तुम्ही काहीही खरं म्हणजे घरी घेऊन जाऊ शकत नाही. घरी घेऊन जाणे म्हणजे काय? अगदी छोटीशी गोष्ट आहे. घरी घेऊन जायचं म्हणजे एक झाड आहे. एक झाड आहे आणि त्याला छान छान आंबे लागलेले आहेत. दुपारची वेळ आहे, भूक लागली, बराच पायी प्रवास झाला. झाडाखाली बसलो, 2 आंबे खाल्ले, खूप पोट भरलं. जरा अर्धा तास विश्रांती घेतली, पुढे गेलं. आंबे बरोबर घेतले ना की एक तर रस्ता गाठायचा आहे, आंबे खायला वेळ नाही आत्ता, ते नंतर बघू, ते नंतर बघू, ते नंतर बघू. आंबे खराब झाले, त्याच्याबरोबर 4 वस्तूही खराब झाल्या. शेवटी फेकून दिलं. त्या वस्तू धुतल्या, वाळवल्या, पुन्हा बरोबर घेतल्या. कष्ट झाले. कुठलीही वस्तू साठवून बरोबर घ्यावीशी वाटली की संपलं. प्रसाद जेवढा खायचा तेवढा खा. मनुष्य एका वेळी किती खाऊ शकतो? खा, इथे बसून खा. घरी नाही. घरी प्रसाद शास्त्राला 2 दाणे, घरी प्रसाद नाही. संपला विषय, संपला. काहीही घरी न्यायचं नाही, म्हणजे काहीही साठवण करायची नाही आहे, काहीही ॲक्युम्युलेशन नको आहे. कारण काय, आम्ही भलेही ते रक्षण करणारे असू, आम्ही उत्तम असू, पण आमच्या जीवनाला तर लिमिटेशन आहे की नाही. पुढे त्याचं काय? आणि ईश्वराच्या या जगतामध्ये जर सगळ्या वस्तूंची अशी उधळपट्टी झाली, आमच्या पुढे ते वापरणारे कोणी नाही आहे, म्हणजे त्या वस्तू कशा तरी कुठेतरी त्याची वाट लागली तर ते ईश्वराला सुद्धा आवडणार नाही. हे इथेच थांबलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही, म्हणजे बाकीचं तर सगळं आहेच, आत्तापर्यंत आपण शिकलो त्याचा तर आपल्यावर प्रभाव आहेच, पण एकच गोष्ट आपण लक्षात ठेवून, हे खूप प्रॅक्टिकल आहे म्हणजे गोष्ट, ह्यात काय फार मोठं विज्ञान आहे असं नाही, की आपल्याला जेवढं लागतंय तेवढं आज बस, आज पोट गरम असलं की झालं. जेवढं लागतंय तेवढं मिळवून ते वापरायचं. कारण बाकीचं सगळं त्याच्या इच्छेने होणार आहे. मग ती या दुनियेत, आम्ही म्हणजे एक जीव आहे छोटासा, अनेक जीव जर तो बघतोय, कुणाचं सुख तर कुणाचं दुःख. आमच्या वाट्याला जर एखादी दुःखद घटना आली, होरपळून जायचं नाही. त्याच्या मनात जे आहे ते होणार आहे, आणि काही झालं तरी त्याच्याच मनात जे आहे तेच होणार आहे. हे जगत संपूर्ण ईश्वराने व्यापलेलं आहे.
सगळ्या दुकानदाराच्या वस्तू या दुकानदाराच्या आधिपत्याखाली आहेत. त्यातल्या वस्तू आपल्या मर्जीने आपण घेऊन घरी येऊ शकत नाही, हात लावू शकत नाही. पाहिजे ते लांबून मागू शकतो त्याला, आणि ते सुद्धा किंमत देऊन. ईश्वराच्या या दुनियेमध्ये कुठलीही वस्तू आपण फुकट नाही घेऊ शकत, पण आपला कल मात्र असतो फुकट घेण्याकडे. फुकट घेऊ शकत नाही, आणि ती व्यवस्था पाहतो ईश्वर, बाकी काही नाही आहे. पण आपण फुकट घेऊ शकत नाही, असं आहे. ती ईश्वर व्यवस्था बघणार आहे सगळी. आणि म्हणून ईश्वराचं म्हणणं काय? हां, कष्ट करा, मिळवा, घ्या, समाधानी व्हा, उपभोग घ्या. याचा अर्थ श्लोकाचा आहे. तेन म्हणजे म्हणून, त्यक्तेन त्याग करून, भुंजिथा तुम्ही ना, हे बघा, कशाचा तरी त्याग करा आणि मग त्याचा उपभोग घ्या. कशाचा त्याग करणार आहे? एक तर तुम्ही कशाचा त्याग कराल? त्याच्यावर जे तुमचा अधिकारित्व आहे त्याचा तुम्ही त्याग करा. अहंकार जो आहे त्याचा तुम्ही त्याग करा. आणि निर्मळ मनाने केवळ आणि केवळ आत्ता पाहिजे आहे, आपल्या वर्तमान काळामध्ये जेवढी गरज आहे तेवढं प्राप्त झालं की बास. तेन त्यक्तेन भुंजिथा, त्याचा तुम्ही उपभोग घ्या. पण उपभोग तुम्ही कसा घेणार आहे? त्याग करून. त्याग करून. कशाचा त्याग करून? अधिकाराचा, अहंकाराचा त्याग करून त्याचा उपभोग घ्या तुम्ही. आणि ईश्वराचंच हे सगळं आहे. मी एक सेवक आहे, मी एक बालक आहे, तो माझा पिता आहे, म्हणून मी मला पाहिजे तेवढं घेतो. त्याचं अधिकार नाही कोणचाही, कोणताही आम्हाला अधिकार नाही आहे. पण तरीसुद्धा त्याच्यावर भक्ती करून आपण जर ते उपभोगलं, केवळ आपल्या उपभोगण्यासाठी आहे, भविष्यात मला त्याचा उपभोग घ्यायचा आहे म्हणून मी खूप घरी घेऊन चाललो आहे, तर काहीच उपयोग नाही. तर नाही आहे उपयोग. आत्ता जेवढं हवे असेल तेवढं. केवळ आणि केवळ ईश्वराने हे जग व्यापलेलं आहे. तुम्हाला इथली कोणतीही वस्तू अधिकाराने घेता येत नाही, अधिकाराने ठरवता येत नाही. तरीसुद्धा आपण त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणून आपण दुःखी होतो. अहो, ही अशी घटना का झाली काही कळलंच नाही, किती वाईट झालं, कल्पनाही नव्हती. हां, इथपर्यंत बरोबर आहे. म्हणजे होतंच, सामान्य मनुष्याच्या जीवनात असं होतंच. परंतु त्यावर सुद्धा हा विचार जर केला, माझ्या हातात काही आहे का? माझ्या हातात काही आहे का? नाही, माझ्या हातात काही नाही आहे. असं आपण नेहमी ऐकतो. साधं झाडाचं पान सुद्धा ईश्वराच्या आज्ञेशिवाय हलत नाही. ही वाक्य काय उगीच आहेत का? म्हणजे उगीच नाही आहेत. त्याचा हा सखोल अर्थ आहे. आता याचा अर्थ काय? म्हणजे मी काय काहीच करत नाही का? तो अर्थ नाही आहे. मी केल्यावर प्रत्येक वेळी रिझल्ट येतोय का? ज्यावेळी येतोय त्यावेळी योगायोग आहे. ईश्वराच्या मनात आणि मी काम करण्यात एकच वेळ आलेली आहे, आणि म्हणून तो योगायोग होऊन ते काम झालेलं आहे.
त्यामुळे काय आहे, जे जे काही आहे आमचं इंद्रिय आहे, मनबुद्धी आहे, का भक्ती करायची आहे की याची कृतज्ञता असायला हवी. आणि कितीही नाही म्हणा, कितीही विश्वास नाही म्हणा, कितीही काहीही म्हणा, हे म्हणून होतं काय असं म्हणा, पण तरीसुद्धा सगळे व्हायब्रेशन्सच काम करतात. हे सगळे लोक, विष्णूंपासून सगळे लोक काय फुकट म्हणतात का शिवजींना? शिवजी, तुम्हीच आजपर्यंत आमचं कल्याण केलं आहे, तुम्ही कल्याणकारी आहात, तुम्ही पुण्यवान लोकांचं कल्याण करता, हित साधता, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात. हे स्तुती उगीच केले का? नाही, शिवजींच्या हातात सगळं आहे ना, मग काय झालं? आणि असा अर्थ नाही आहे की त्याच्यामुळेच शिवजी फक्त प्रसन्न होतात, खुश होतात, म्हणजे मग त्यांना बरं वाटतं, मोठेपणा येतो, असं नाही आहे. ही एक पद्धती आहे. तिथे उपनिषद म्हणजे काय आणि मग गुरुशी कसं वागायचं असा जो चॅप्टर झाला आपला, त्याच्यात सुद्धा त्यांनी काय सांगितलं, गुरुच्या जवळ जाऊन बसायचं, गुरुच्या पायाशी जाऊन बसायचं. म्हणजे काय, अधमस्थानावर आपलं मन न्यायचं गुरुपेक्षा. त्याच्याशिवाय ते येईल का? पाणी उंचावरून खालच्या भागात येतं पाणी वाहत. त्याच्यामुळे आपली स्थिती ही कशी पाहिजे, रिसीव करण्याची. रिसीव कोणाला होतं? कोण रिसिव्हर असतं? जो अतिशय नम्र, जो रिकामा, तो जो आपल्या नळाची तोटी उघडून बसलाय, त्याचं बादली खाली, त्याचं पाणी खालच्या बादलीत जाईल ना. ओपन पाहिजे ना, रिसीव व्हायला सुद्धा. आपण ओपन कशामुळे होतो? समोरच्याकडून ज्ञान घेण्यासाठी. आपण थोडंसं खालच्या पदावर बसलो, विनम्र भाव ठेवला की आपण ओपन होतो आणि मग त्या प्रभूचं ज्ञान, गुरुचं ज्ञान आपल्यामध्ये उतरायला लागतं. हा भाव आहे त्याच्यामध्ये. तर इथे काय आहे त्याचा संबंध, की सगळं जर ईश्वराच्या अंडर आहे तर त्याची प्रार्थना आपण करावी की हे ईश्वरा, सगळं हे तूच निर्माण केलेलं जगत आहे, तर आता तूच माझी काळजी घे. असं आहे. तुझ्या मनात जे असेल ते कर. संपूर्ण विश्व त्यांनी आच्छादलेलं आहे, ह्याचा अर्थ संपूर्ण विश्वावर त्याची मालकी आहे. आपण काहीही बोलू शकत नाही. आपल्या हातात प्रयत्न आहेत, सगळे प्रयत्न करत राहायचे, बाकी चुपचाप राहायचं. काहीही आपण म्हणू शकत नाही. जीवनात कधी आपल्या दुःख येतील, आपल्या जीवनात कधी सुख येतील, कधी यश येईल, कधी अपयश येईल, ते तर आपल्या तर प्रयत्नांवर अवलंबून आहेच. तो प्रश्नच नाही. मग आपल्याला हातपाय, बुद्धी, मन का दिलेलं आहे? इंद्रिय आपल्या प्रयत्नांवर अवलंबून आहेच. पण अंतिमतः आपण सगळे प्रभूंनी झाकलेलो आहोत. प्रभूच्या मनात आलं तर प्रभू झाकून ठेवतो, प्रभूच्या मनात आलं तर प्रभू उजळून टाकतो आपल्या तेजाने. बास, अतिशय त्याच्याविषयी आपल्या मनात भक्तिभाव, प्रेम हवं ईश्वराविषयी. जे काही आहे ते त्याचं आहे, ईश्वराचं आहे. इथे आपलं काही नाही. आधी कित्येक वेळा असं शब्द आपण वापरलेला आहे की आपण काय केलं पाहिजे, आपण पाहुणे म्हणून राहिलं पाहिजे, पाहुणे म्हणून राहायचे. बस, घरं तर आपल्या मालकीची असली की आपल्याला खरं खरं वाटायला लागतं, वा आता कायमचं राहायचं. आणि एकीकडे आयुष्य सरत असतं. अहो, कितीही घर तुमचं आहे आणि कितीही तुम्ही घराचे आहात, आयुष्य सरत नाही आहे का? आणि पुढे काय आहे मग? राहिलंय का?
असं म्हणून ते घर राहिलंय का माझं? नाही ना. आणि त्याचं दुःख तरी काय? एक तर आयुष्य संपेल, नाही तर घर संपेल, काहीतरी एक होणारच आहे. बस हे जे दोन गोष्टी आहेत रिलेटेड एकमेकांशी, त्याच्यात एक कोणतीही गोष्ट नाहीशी जर झाली तर दुसरी गोष्ट त्याच्या रिलेटेड नाहीशीच होणार आहे. विषय संपलेला आहे. त्याच्यामुळे ईशावास्यम जगत सर्व, संपूर्ण त्याचं आहे. त्याच्या दुकानातनं आपण काही उचलू शकत नाही. आपली इच्छा असली तरी सुद्धा मला सुखच पाहिजे डिमांड करू शकत नाही. मला अमकंच हवं होतं, मला तमकंच पाहिजे होतं आणि हे मिळालंच नाही आहे. मला काहीही करू शकत नाही. जे जे नशिबात असेल ते ते तो पुढे करतो आणि बाकीचं नशिबात नाही आहे म्हणून सांगतो सरळ सरळ. प्रयत्न करत राहा, वाट पाहत राहा. जेव्हा तुझ्या खात्यात जमा होईल तेव्हा मी तुला आणून देईन. बस विषय संपला. त्याच्यामुळे तेन त्यक्तेन भुंजिता अत्यंत महत्वाचं आहे. तेन म्हणजे त्यामुळे किंवा म्हणून, त्यक्तेन भुंजिता याला खूपच महत्व आहे. तुम्हाला जर पैशाचा एन्जॉय करायचा असेल, पैसा त्यक्तेन, आधी त्याचा त्याग करा तुम्ही. काय, कशाचा त्याग? ममत्वाचा त्याग करा. माझा पैसा, माझा पैसा, माझा पैसा नाही. एक माध्यम आहोत आपण, पैसा कमावण्यासाठी एक माध्यम. या दुनियेमध्ये पैशाचं सर्क्युलेशन व्हावं, त्यातली सगळी जी माध्यमं आहेत त्यातलं एक आपण माध्यम आहोत. ठेवून काहीच उपयोग नाही आपल्याकडे. त्याच्यामुळे तेन त्यक्तेन भुंजिता. काय हवं आहे तुम्हाला? जे काही हवं आहे तर तुम्ही ते आधी पहिलं ते कशाच्याही स्वरूपात दान करायला शिका, त्याचा त्याग करायला शिका. त्याग करून भोग घ्या, एवढाच अर्थ आहे त्यक्तेन भुंजिता याचा अर्थ. त्याग करा आणि नंतर त्याचा भोग घ्या. या अर्थावरून अनेक अर्थ निघू शकतात. कुठला? पहिला अर्थ ममत्वाचा त्याच्या त्याग करा. काय काय आहे माझ्या घरात? हे आहे, ते आहे, फ्रीज आहे, टी व्ही आहे, अमकं आहे, तमकं आहे. हां, आधी ममत्वाचा, माझं 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 मी नाही म्हटलं तरी ते आहेच ना माझं. मग ते का म्हणावं लागतं आहे? हे माझं आहे, हे माझं आहे. कोणी काय ते घ्यायला येतं आहे, पण ते माझं आहे, माझं आहे ही आपली इतकी प्रबळ इच्छा होऊन बसते की शेवटी हे माझं आणि मला सोडावं लागतं आहे. हे माझं फ्रीज आणि हे खराब झालं आहे, हे असं, हे माझं इतकं सुंदर घर आणि आता मला सोडावं लागणार आहे. आणि आता छोट्याशा घरात एका फ्लॅटमध्ये राहायचं म्हणजे काय, आम्हाला इथली सवय झाली आहे वगैरे. म्हणजे हे जे माझं ममत्व आहे, अरे या वस्तू माझ्या होत्या, आता त्या मला द्याव्या लागत आहेत. हे ममत्वाने आपल्याला त्रास होतो. हे ममत्व कशामुळे होतं? तर अहंकारामुळे. मग आता ममत्वाचा त्याग करा, अहंकाराचा त्याग करा. अहंकाराचा त्याग कसा करायचा आहे? सगळ्याला एकच उत्तर आहे, ईशावास्यम जगत सर्वम. संपूर्ण विश्व हे ईश्वराच्या जर अध्यक्षतेखाली, अधिकाराखाली चाललेलं आहे, तर माझा काय अधिकार त्याच्यावर? आणि कोणत्या ह्यानी, कोणता दावा करून मी म्हणते आहे की हे माझं आहे, ते माझं आहे? या विश्वातलं माझं काहीच नाही आहे. या विश्वातलं बाकीच्या तर वस्तू माझ्या नाहीच आहेत, पण या विश्वातल्या ज्या मला माझ्या वाटत आहेत
माझं घर, माझं फ्रीज, माझा टी व्ही, हां, हे जे मला माझं वाटतंय ते माझं नाही आहे. ते ईश्वराने सगळं निर्माण करून दिलं आहे. अहो, हॉटेलमध्ये 5 दिवस जर आपण राहायला गेलो, हां, तुम्हाला काय रूम्स दिले आहेत राहायला, हां, ते रूम नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्याच्या चाव्या दिलेल्या आहेत. म्हणजे 5 दिवस काय होतं माहिती का, सगळं आपलं होऊन जातं. 5 दिवस तुम्ही नाव काढू नका, अगदी तिथे आपल्या घरासारखं राहायचं. सगळ्या सोयींनी उपलब्ध, उत्तम आहे ते. 5 दिवस. ज्या दिवशी आपण तिथून निघणार त्या दिवशी त्याच्यावरचा आपला होल्ड संपला आहे की नाही, एवढा महत्त्वाचं आहे. त्याच्यावरचा होल्ड निश्चित संपलेला आहे आणि त्याचं काय द्यायचं आहे ते आपण दिलेलं आहे, त्याचं मूल्य, आणि आपण तिथून निघालो. हां, आता हे फक्त जे माझं माझं मला वाटतं, अगदी खरं म्हणजे त्याच्याच प्रमाणे हे आहे. असंच या विश्वामध्ये, म्हणजे तुम्ही आता समजा कुठे गेलात, दुसरीकडे गेलात, तर तुम्ही 5 दिवसासाठी हॉटेल बुक केलं होतं, म्हणून 5 दिवसासाठी तुम्हाला ते देण्यात आलं. आता तुम्ही इथे 100 वर्षासाठी राहणार आहात. ईश्वर मोठ्या मनाचा आहे, 100 वर्षासाठी तुम्हाला इथे अवेलेबल करून दिले. तुम्ही म्हणाल हे तर सगळं आम्ही मिळवलंय. अहो, तुम्ही नाही मिळवलं, हेही ईश्वरानेच देऊ केलं. ईश्वराचा हा बिझनेस आहे, मग तुम्ही त्याला दिलंय ना. तुम्ही मिळवलं म्हणजे काय, तुम्ही पैसे दिले आणि हॉटेलमध्ये राहिलात, तसं तुम्ही हे घर बांधायला पैसे दिलेत आणि घरात राहिलात. आहे कोणाचं ते? ईश्वराचं आहे. सगळ्याला पैसे मोजा आणि ते आपलंसं करून घ्या, पण ते द्यायचं आहे परत. कितीही माझं माझं असलं तरी सगळं भाड्याचं आहे, सगळं भाड्याचं आहे. आणि म्हणून भगवंत गीतेमध्ये सांगतात की सगळं ईश्वराची सेवा म्हणून करा, सगळं भगवंतासाठी तुम्ही करा. तो राजा त्या साधू म्हणाला, आजपासून हे राज्य माझं. राजा म्हणाला, माझं साधनेत लक्ष लागत नाही, काय करू? तर साधूने सांगितलं, एक काम कर, हे राज्य माझ्या नावावर कर. राजा म्हटला, मी तयार आहे, मी अगदी साधन होत नाही म्हणून मी बेचैन झालो. साधू म्हणाला, माझ्या नावावर कर. झालं, सह्या झाल्या, राज्य साधूच्या नावावर केलं. हां, आणि ते राज्य साधूच्या नावावर झालं. राजा निघाला की साधना करायला राजा निघाला. साधू म्हणाला, राज्य माझं आहे आणि त्याचा सेवक म्हणून मी तुला नेमलाय. माझा अधिकार आहे तुझ्यावर सांगण्याचा की तू साधना आत्ता करायची नाहीस, राज्य चालवायला जा. राजा परत आपल्या नगरीत गेला, राज्य चालवायला लागला आणि आता उत्तम राज्य चालवायला लागला आणि आरामात रात्री साधना करायला लागला. आता काय आहे, राज्य साधूच आहे, मी फक्त करतोय. आणि इतका आनंदाने त्याची साधना होऊ लागली. 10 वर्षांनी साधूनी बोलवलं आणि 10 वर्षांनी साधूनी बोलवल्यावर राजा गेला आणि राजा म्हणाला, साधूंनी विचारलं की काय साधना कशी चालली आहे? राजा म्हणाला, उत्तम चालली आहे. आता हे राज्य तुम्ही परत घ्या. नाही म्हणे, तुला हे असंच राज्य करायचं आहे, हे राज्य ईश्वराचं आहे असं समज, असं जगायचं आहे 100 वर्ष. हे जीवन जे आहे ते ईश्वराचं आहे, ही सृष्टी जी आहे ती ईश्वराची आहे. आपल्याला सगळं 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 भाड्याने मिळालेलं आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित वापरायचं आहे. इथला मोबाईल, इथलं पुस्तक, इथली कॉट, इथले पडदे, इथल्या सगळ्या वस्तू, इथलं घर सगळं वापरायचं आहे. पण माझं आहे कसंही वापरीन, माझं आहे खूप छान वापरीन, त्याच्यासाठी जीवाचा आटापिटा करीन, काही नाही. ईश्वराचं आहे हे सगळं आणि मला फक्त ते ईश्वराचं, ईश्वराची सेवा म्हणून ते करायचं आहे, बाकी काहीही नाही. ईश्वराच्या अधिपत्याखाली आहे.
ईश्वराने माझ्या जीवनात दुःख आणलं, त्याच्या मनात असेल ते होईल. तोच जर आपला दाता आहे तर तोच आपला पिता आहे, त्याला जे हवं असेल ते होईल. ईश्वराने जर माझ्या जीवनात मोठेपणा आणला, मान आणला, नाही, ईश्वराच्या मनात आहे माझं काहीही नाही, मी काहीही कमवत नाही. अत्यंत हे महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं. तर चांगल्या बाजूनी येऊ दे ही गोष्ट किंवा वाईट बाजूनी येऊ दे. आता जर इथे ममत्व राहिलं नाही, अहंकार राहिला नाही, विषय हा आहे तर तेन त्यक्तेन भुंजिता. ममत्व आणि अहंकार गेला. आता त्यक्तेनं कशाचा अजून आपण त्याग करायचा आहे, कशाचा त्याग केला पाहिजे आपण, तर जी काही वस्तू वापरतो आहोत त्याच्यासाठी काहीतरी देतो आहोत ना. मोबाईल वापरतो आहोत, एन्जॉय करतो आहोत, त्याच्यासाठी पैसे दिले आहेत ना. तसे जी काही आपल्या जीवनात सुख येत आहेत, सुख म्हणा दुःख म्हणा, जीवनाचा आपल्या भाग आहेत ना. ते काय देतो आहोत आपण ईश्वराला, ते काही तो पैसे नाही मागते, पण ईश्वराची ही जी समष्टी दुनिया आहे त्या समष्टीसाठी आज काय मोदी करतायत तेच आहे. ते समष्टीसाठी आपण काही करतोय का? समष्टीसाठी करायला खूप काही आहे. ते काय गरिबाला दान द्या, कुणा गरिबाला जेवू घाला, कुणा गरिबाला चहा पाजा, कुणा गरिबाला स्वतःच पायावर उभं करा, काहीही करा. कुणाला अन्नदान द्या, कुणाला वस्त्रदान द्या. कोणी दुःखी असेल त्याच्या मनातला विचार ऐकून घ्या, कुणाला काही कला शिकवा. समष्टी म्हणजे काय? संपूर्ण समाजाला आपल्याला जे येतं ते शिकवून शहाणं करा. कुणाला चांगले मार्ग दाखवा तर कुणाला काही करा. ही आहे ईश्वराची सेवा. ईश्वर काय प्रत्येक गोष्टीचे पैसे मागतो की काय? पण आपण कुठे काय फुकट राहतो का हॉटेलमध्ये? आणि इथे या ईश्वराच्या दुनियेत असं कसं राहायचं आपण? माझं स्वतःचं सगळं काही आहे या भावनेने आपण इथे राहतो आहोत, ते अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला इथे जे राहायचं आहे ते ईश्वराने आपल्याला जे दिलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला सुद्धा ईश्वरी सेवेत काहीतरी समर्पण केलं पाहिजे. कुठेही अशी देवस्थानला पाटी लिहिलेली नसते की तुम्ही या प्रसाद भोजनाचे इतके इतके पैसे द्या. पण म्हणून काय, काही पैसे न देता जेवायचं? ते पैसे, ते अन्न येतं कुठून? तर पेटीत टाकतो की नाही आपण तेवढे पैसे? मग इथे काय होतं, आपल्याला प्रत्येक गोष्टीचे आपण पैसे मोजत नाही, पण ही जी काही आपल्या जीवनात सोय झालेली आहे, परत इथे सांगते, परत इथे जागृत करतोय आपण की आपल्याला दुसरे विषय आत्ता काहीही माहीत नाहीत की आमच्याच वासना आहेत ना, मग आमच्या वासनांप्रमाणेच तर त्यांनी आम्हाला दिले आहेत ना सुखसोयी, मग त्याला आम्हीच नाही का जबाबदार? हे चाललेलं नाही विषय आत्ता. कॉन्सन्ट्रेटेड विषय हा आहे आत्ताचा की हे सगळं ईश्वराचं जगत आहे आणि त्याच्यामध्ये आपण राहतो आहोत. प्रत्येक गोष्टीचे जसे आपण हॉटेलला पैसे मोजतो, कुठे राहायचं असेल, काही मिळवायचं असेल, त्या वस्तूसाठी आपण पैसे देतो. हे सगळं आपल्या जीवनात या सुखसोयी ज्या आहेत त्याच्याबरोबर दुःख हे येणारच, कारण ते द्वंद्व आहे. त्याच्यात पाठीला पाठ लावून ते येणारच, त्याचा डाऊट नाही आहे इथे. पण जे काही आपण आपल्या जीवनात बरं वाईट उपभोगतो आहोत ती आमची व्यवस्थासुद्धा कोणी केलेली आहे. जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था त्या त्या माणसाच्या परीने कोणी केलेली आहे? ईश्वराने ती व्यवस्था केलेली आहे. मन असं भरून आलं पाहिजे की ईश्वरा, तू आमची खूप व्यवस्था केली आहेस, आता जे तुला हवं ते तू आमच्याकडनं करवून घे. ते करायला आम्हाला वेळ असलाच पाहिजे. वेळ हा काय वेगळा वेळ काढून द्यावा लागत नाही. आपलं जीवन जगत असताच येता जाताच आपण कितीतरी काहीतरी करून, ही जर भावना तुम्ही ईश्वरापुढे नेऊन ठेवली तर ईश्वरीच विचार तुम्हाला सुचवेल की तू हे हे कर, तू ते ते कर. मग तुम्हाला असं ओझं वाटणारच नाही की माझ्या जीवनात तर मला वेळ नाही आणि मी समष्टीचं काम, समाजाचं काम कसं करू? आणि मनाने काहीच करायचं नाही आहे.
ईश्वर जे सांगेल ते आपल्याकडून ॲटोमॅटिकली व्हायला लागेल आणि ते केल्याशिवाय आपल्याला मुळी चैनच पडणार नाही. आणि हे सगळ्यात मोठी ईश्वराची सेवा आहे. ह्याच्यामुळेच तर मुळी ईश्वर प्रसन्न होतो. आपली जीवनं अजून दुःखा कष्टात का जातात? त्याचं कारण आपण ईश्वराची अडचण कधी समजवून घेतलेली नाही आहे की त्यांनी हे विश्व निर्माण केलं. ह्याच्यात आम्ही पण काही चुका करून जन्माला आलो आहोत, पण आमच्याहीपेक्षा जास्त चुका करून जे जन्माला आले त्या अडीअडचणीत आहेत आणि त्यांच्याबद्दल ईश्वराचा जो जीव तुटतो आहे, तर तिथे काही ईश्वर काही जादू नाही करणार आहे त्यांच्या जीवनात. आता पहा की तिथे तो रावण मदोन्मत्त झाला होता, तर त्याचा पाडाव करण्यासाठी आकाशातून ईश्वरांनी काही केलं नाही आहे. आकाशातून काही आयुध फेकली नाहीत रावणावर आणि त्याला ठार केलेलं नाही. त्याप्रमाणेच त्याला एक अवतार निर्माण केला आणि त्याने केलेलं आहे. मग हे काय आहे? आमचं जीवन म्हणजे काय आहे? आमचं जीवन जगता जगता आम्हाला इतरांचं जीवन मार्गी लावलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाचं आहे. ते एक ईश्वराचं एक्सपेक्टेशन आहे. ईश्वराची ही सृष्टी आहे. काहींची जीवनं चांगली आहेत, काहींची जीवनं थोडीशी मध्यम आहेत आणि काहींची जीवनं हलक्या दर्जाची आहेत. तर सगळ्यांविषयी ईश्वराच्या मनात करुणा आहे. तर आपल्या हातून काहीतरी थोडंफार अगदी सगळ्यांकडून पैशाच्या रूपात अपेक्षा नसते, पण थोडं आभाळाला ठिगळ लावणं शक्य नाही. पण काही का होईना म्हणून काहीच करायचं नाही आहे का? करायचं आहे. थोडं करून काढलं. खारुताईचा वाटा जर प्रत्येकाने उचलला तर नक्की हे काम साध्य होईल. त्याच्यात मूळ मुद्दा असा आहे की आपल्याबरोबर व्यक्तिगत जीवनाबरोबर समष्टी जीवन अत्यंत महत्त्वाचं आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही की उद्यापासून तुम्ही समाजाचं कार्य करायला लागा, घरदार सोडा आणि ते फार महत्त्वाचं आहे म्हणून ते केलंच पाहिजे. परंतु आपण का अडकलो आहोत? आपला अहंकार हे एकतर आहेच, परंतु संपूर्ण समाज जर वर उठला तर आमचं जीवन वर उठतं. एकटा कोणी काही उचलून वर जाऊ शकत नाही. सगळेजण एका साच्यात अडकलेले आहेत. त्याच्यामुळे सगळं काही आजूबाजूचं आपल्याला हलकं फुलकं करता येतं, जरी पूर्ण प्रश्न सुटले नाहीत तरी सुद्धा. तर तेन त्यक्तेन भुंजिता, आपण सगळेजण ईश्वराने निर्माण केलेल्या या सुखवस्तू सृष्टीमध्ये जगतो आहोत. काही नाही तर किती शोध लागले आणि कितीतरी वस्तू आपल्याला आता आज मिळायला लागल्या आहेत. जी इच्छा करू ते मिळतं आणि पूर्वीपेक्षा पाटा वरवंटा आणि खलबत्ता याच्यापेक्षा किती जीवन सुखी झालं आहे मला सांगा तुम्ही. प्रत्येक सणाला पुरण करायचं आणि ते पाटा वरवंट्यावर हे करायचं, वाटायचं, बसलं की बसलं 2 तास. याच्यापेक्षा जीवन किती सुखी झालं आहे. आणि हे पहा, ही सगळी ईश्वराचीच लीला असते. माणसाने शोध लावले, माणसाने शोध लावण्यासाठी तसा माणूस निर्माण करणं सृष्टीमध्ये, आणि ते शोध लावण्यासाठी सृष्टीमध्येही तशा वस्तू निर्माण करणं, व्यक्ती निर्माण करणं, हे सगळं ईश्वराचंच काम आहे. शिवपुराणामध्ये आपण ऐकलं, पहिल्यांदा कशी सृष्टी निर्माण केली, दुसऱ्यांदा कशी सृष्टी निर्माण केली, तिसऱ्यांदा कशी सृष्टी निर्माण केली, मग कोणाकोणाला वर कार्य सोपवलं सृष्टी निर्माण करण्याचं. ते काय इतकं सोपं नाही आहे, म्हणजे केली की झालं संपलं असं नाही आहे. तर हा सगळा विचार आपण करायला पाहिजे. आणि हा जर विचार केला तर आपलं स्वरूप आपल्याला का सापडणार नाही ते मला सांगा. ईश्वर म्हणजे शेवटी कोण आहे?
संपूर्ण हे चैतन्याच्या आच्छादनाने झाकलेलं आहे. संपूर्ण विश्वावर त्याचंच आवरण आहे. त्याच्याच अंडर आहे हे सगळं. आम्ही इथलं काहीही नेऊ शकत नाही. आम्ही इतरांचं तर सोडा, आमच्या स्वतःचं तरी आम्ही नेऊ शकतो का? आणखीन दुसरी एक गोष्ट की यमाच्या दारात काय होतं, अरे मला ना हे एवढं आवडलंय, जरा हे एवढंच नेऊ दे ना बाबा. माझा मोबाईल हा किती छान आहे, एवढा एकच नेऊ दे ना मला मृत्यूसमयी. तो म्हणेल, अरे मूर्खा, तुला शरीरच राहणार नाही, तू मोबाईल कशाच्या साह्याने बघणार. इथून काहीही न्यायची परमिशन नाही आहे. विमानात तरी प्रवास सोपा आहे, यमाच्याकडे जाण्याचा, यमाच्या पुढे जाण्याचा प्रवास अत्यंत कठीण आहे. एकही वस्तू बरोबर घेता येत नाही आपल्याला, एकही वस्तू. ह्याचं भान पाहिजे, ह्यातल्या सगळ्या वस्तू या भाड्याच्या आहेत. आज आहे आपल्याजवळ, उद्या ते कुणाला दिलं जाईल माहिती नाही. आता आपण दिलं तर दिलं, नाहीतर ते कुणाला दिलं जाईल हे माहिती नाही आहे आपल्याला. संपलं, विषय संपला. आणि यातनं आपल्याला साधतंय की तेन त्यक्तेन भुंजिता. काहीतरी मिळवायचं असेल तर तुम्हाला त्याची काहीतरी किंमत ही द्यावीच लागणार आहे. तुम्हाला आत्मतत्व मिळवायचं आहे, तुम्ही काय दिलं आहे त्याच्यासाठी? साधनेला वेळ दिला आहे, साधनेला वेळ दिला आहे, समजा साधनेला वेळ दिला आहे, पण काय मिळवायचं आहे? आत्मतत्व मिळवायचं आहे. ते मनाच्या साह्याने असं मिळवता येतं? विचार करत बसलो ध्यानाला बसल्यावर तर ते मिळवता येईल? नाही. काय दिलं आहे तुम्ही? मनावर कंट्रोल ठेवला आहे? काय दिलं आहे, त्याची किंमत काय दिली आहे? आत्मतत्वाला आठवलं आहे, वेगवेगळ्या स्वरूपात आठवण्याचा प्रयत्न केला आहे, सगुण साकार ईश्वराला आठवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यामध्ये रममाण होण्याचा प्रयत्न केला आहे, जप केला आहे, पूजा केली आहे आणि तितकं एकरूप झालेलो आहोत आपण. डोळ्यातनं भक्तीच्या अश्रुधारा वाहत आहेत. मग ठीक आहे, कधीतरी तो मार्ग निश्चित मिळेल. काय दिलं आहे तेन त्यक्तेन भुंजिता. सारखं असं म्हणू नका की माझं हे गेलं, माझं ते गेलं. देण्यासाठीच आपण आलो आहोत, कारण मिळालं ऑलरेडी आहे. जन्म झाला तेव्हाच आपली सगळी व्यवस्था झाली आहे इथे, न मागता. हॉटेलमध्ये हाजी हाजी करावी लागते, हे नको आम्हाला, हे द्या, ही खोली नको, ही जरा हे पडते, इझी नाही आहे तिथे, असं आहे तसं आहे, अडचणी आहेत, ही खोली द्या, ती खोली द्या, असं करा तसं करा. आणि ते सुद्धा इतके भरमसाठ चार्जेस देऊन सगळी व्यवस्था आहे की नाही पाहावं लागतं हे सगळं आम्हाला. आणि एवढं पैसे घेऊन एवढं विकत घेतल्यासारखं करून आम्हाला ती व्यवस्था कधी मिळते, कधी मिळत नाही. आणि इथे काय, काही न मागता आलो, हातपाय पसरून बसलो इथे. आमची व्यवस्था ईश्वराला न सांगता त्यांनी केली आहे, न सांगता केली आहे. जन्माबरोबरच आमची सगळी व्यवस्था तयार आहे, कुठेही आम्हाला जावं लागत नाही आता. केवढं मोठं आहे म्हणजे. आणि मग जर म्हटलं की सगळं हे ईश्वराने व्यापलेलं आहे, सगळं हे ईश्वराने आच्छादित आहे, मग वाईट वाटण्याचं कारण काय? अरे तुमचा जन्म तुम्हाला जोपासलं कोणी? सगळं त्यांनीच, आई वडिलांच्या थ्रू, पण त्यांनीच ती व्यवस्था केली आहे. मग इतकी जर व्यवस्था केली आहे तर त्याचं आहे असं म्हटलं तर आपला सगळा अहंकार निघून जाईल आणि आपण आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी आता मोकळे झालो आहोत. माझं असं काही नाही आहे, जे जेव्हा लागेल ते माझ्या हाताशी आहे, पण इतकी माझी व्यवस्था जन्मापासून त्यांनी जी पाहिली आहे त्याच्यासाठी मी निश्चित काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक आपल्या आयुष्यातली गोष्ट कमावण्यासाठी ठेवू नका, तर काही गोष्टी, काही वेळ हा नेहमी इतरांसाठी ठेवा. म्हणजे
काहीतरी दिल्यासारखं होईल, काहीतरी दिल्यासारखं होईल. मग काहीही करू शकतो आपण दुसऱ्यांसाठी. म्हणजे स्वतःच्या आयुष्यातला वेळ खर्च करून नाही म्हणत मी. ज्याला रोजचं काम आहे, कंपनी आहे, नोकरी चाकरी आहे, त्यांनी ती करावी. पण येता आता छोट्या छोट्या गोष्टी भरपूर करण्यासारख्या आहेत की ज्याने ईश्वर प्रसन्न होऊ शकतो. आणि त्याच्याच आधिपत्याखाली हे सगळं आहे. हे त्रिवार सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. अजून ह्याच्यावर आपल्याला पुष्कळ बघावं लागेल, पुष्कळ विचार करावा लागेल. तर हा काही मंत्र आज संपणार नाही आहे. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.